ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर काही बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। केतन अग्रवालला टक्कल असल्यानं सियाचा लग्नाला नकार टकल्यामुळे दोघांमध्ये दुरावा। तपासात धक्कादायक माहिती। दुरावा निर्माण झाल्यावर सियानं प्रियकर चेतनसह केतनच्या हत्येचा कट रचला। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस चौकशीत सिया आणि चेतनचं एकमेकांकडे बोट। सियाच्या मते अखेरचा धक्का चेतननं दिला तर चेतनचा दावा अंतिम धक्का सियानं दिला। सिया आणि चेतनकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येचा घटनेचं पोलिसांकडून रिक्रिएशन। पुणे ग्रामीण पोलिसांकडून हत्येच्या घटनेचं रिक्रिएशन। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडूनही घटनास्थळाची पाहणी। 31 मे रोजी केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता। केतनला ट्रेकिंगच्या बहाण्यानं लोहगडावर नेण्यात आलं होतं, मात्र तेव्हा हत्येचा प्रयत्न यशस्वी झाला नाही। 4 जूनला केतनला मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोही फसला। त्यामुळे तुमसे ना हो पाएगा, अब मैं आता हूं मारने, असं चेतन सियाला म्हणाल्याची माहिती। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्ही समोर। आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीचा कॅफेमधला सीसीटीव्ही समोर। हत्येच्या 1 दिवस आधी म्हणजे 17 जूनला आरोपी सिया आणि चेतन दोघेही या कॅफेमध्ये भेटले होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी केतनच्या हत्येचा कट रचला। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मुलगी दोषी असेल तर तिला शिक्षा द्या, सियाची आई पूजा गोयल यांची पहिली प्रतिक्रिया। माझ्या मुलीनं हत्येचा कट रचला असेल तर तिलाही तिथूनच ढकला जिथून तिनं केतन अग्रवालला ढकललं होतं, सियाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया। इतना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज्यादा दुख मुझे है कि एक नहीं 2 परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे, अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहाँ से ही उस दोषी को गिराया जाए। मुंबई लोकलमधील हत्या प्रकरणात नवी माहिती समोर। आरोपी रोशन सुवर्णानं त्याच्या मित्राकडून सुरा घेतला होता। रोशन सुवर्णाचा मित्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनीत डिलिव्हरी बॉय। ग्राहकानं परत केलेला सुरा मित्रानं रोशनला दिला होता आणि रोशननं तो सुरा बॅगेत लपवून ठेवला होता। मुंबईतील लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णाला 5 दिवसांची पोलीस कोठडी। दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून मयांक लोहारची चाकूनं भोसकून त्यानं हत्या केली होती। माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर करा किंवा त्याला फाशी द्या, मृत्यू झालेल्या मयांक लोहारच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया। पुलिस वाले को बोलो इनकाउंटर कर दो, नहीं तो उसको फांसी में लटका दो, पूरी दुनिया देखेगी। बोन टू बोन इनकाउंटर करते उन्हें हुई है, फांसी दो उन्हें, मार दो, सरकार से सबको मार। बदलापुरामध्ये पत्नीचं नाक तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा पतीनं बनाव रचला, मात्र शवविच्छेदन अहवालात पतीचं बिंग फुटलं। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या। पत्नीवर घटस्फोटासाठी पती दबाव टाकत होता आणि पत्नीनं नकार दिल्यानं तिची हत्या केली। आपल्या जे काही डाऊट्स होते, सस्पेक्टेड गोष्टी होत्या, त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण चौकशी केली। चौकशीअंती सदर महिलेचा मृत्यू हा गळा आणि नाक दाबून हे झालेलं असं निष्पन्न होत आहे। सध्या आपण 2 लोकांना अटक केलेली आहे, त्यामध्ये एक त्यांचे पती आणि सासूला ताब्यात घेतलेला आहे। सदर पती जे आहे त्याचे बाहेर संबंध असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त आहे। त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे। त्या तपासाअंती ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या तपासामध्ये आम्ही उघड करू। कोल्हापुरात मतिमंद युवतीवर जवळच्याच नातेवाईकाकडून अत्याचार। 21 वर्षीय मतिमंद युवतीवर मावशीच्या पतीनं अत्याचार केला। संजय सुतार असं नराधम काकाचं नाव। गोकुळ शिरगाव पोलिसांनी आरोपी संजय सुतारला अटक केली आहे। भिवंडी तालुक्यातील कशळी इथं 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार। आरोपीनं खाऊ खाण्यासाठी पैशांचं आमिष दाखवून चिमुरडीला फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केला। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुंबई सायबर गुन्हे शाखेची आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई। बनावट एपीके फाईलद्वारे फसवणूक करणारी 6 जणांची टोळी जेरबंद। भारतातील 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये टोळीचा सहभाग। देशामध्ये 1,24,00,000 नागरिकांना पाठवण्यात आलेला मेसेज सायबर पोलिसांकडून रिकव्हर।
जळगावच्या चाळीसगावमध्ये पोस्टात भरणा करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतील 50,000ची चोरी. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करताना ब्लेडनं पिशवी कापून रोकड लंपास. सीसीटीव्हीमध्ये 2 संशयित महिला दिसल्या. शहर पोलिसात गुन्हा दाखल, शोध सुरू. बुलढाणा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकाऱ्याला 12,000ची लाच घेताना रंगेहात अटक. महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी तुषार राणेवर कारवाई. तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीस क्रांतिज्योती बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी लाच घेतली. धाराशिवच्या कळंब शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये छापे. कारवाईमध्ये जुगार खेळताना अनेकांना ताब्यात घेतलं. एकूण 59 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचं साहित्य जप्त. मकोका आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपी कोथरूड पोलिसांच्या जाळ्यात. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी फरार आरोपी निलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्माला अटक केली. गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई. अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता. भंडारा शहरालगतच्या नाल्यात औषधांचा मोठा साठा आढळला. राज्यभरात होत असलेल्या एफडीएच्या कारवाईमुळे औषध फेकल्याची शंका. नाल्यात औषधांचा साठा फेकल्यानं जनावरांचं आरोग्य धोक्यात. नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये वारणा दुधाच्या टेम्पोवर स्टंटबाजी. टेम्पो ड्रिफ्ट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. स्टंट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर कार ट्रकचा भीषण अपघात. संभाजीनगरचे 4 व्यावसायिक ठार, 2 गंभीर जखमी. दिल्लीला मालाची खरेदी करण्यासाठी ते निघाले होते. मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात एका कारचा अपघात. कार चालवणाऱ्या तरुणानं मद्यपान केलं असल्याची माहिती. नियंत्रण सुटल्यानं कार डिवायडरला धडकली. अपघातात तरुण किरकोळ जखमी. अंधेरी पूर्वेतील मरोळ एमआयडीसी परिसरात भरधाव कार थेट व्यायामशाळेत शिरली. महिला चालकाचा कारवरचा ताबा सुटल्यानं अपघात. व्यायामशाळेचं आणि कारचं मोठं नुकसान. महिला चालक जखमी. ब्रेक फेल की वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत होता याचा तपास सुरू. ठाण्यातील घोडबंदर जकात नाक्याजवळ मध्यरात्री 2 मालवाहू वाहनांचा अपघात. खडी वाहून नेणारा ट्रक आणि एसिटोन केमिकलच्या टँकरचा अपघात. रस्त्यावर खडी पसरल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम. अपघातग्रस्त वाहनं आणि खडी बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत. नागपुरामध्ये ज्वेलरी दुकानातून 2 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. ग्राहक बनून आलेल्या महिलेनं चोरी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या महिलेला अटक. वाशिमजवळ खासगी बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. बस चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी. काही दुकानांचंही मोठं नुकसान. अकोल्यामध्ये धावत्या दुचाकीला भीषण आग. क्षणात मोटरसायकल जळून खाक. अकोला पातूर मार्गावरच्या फुलारी पेट्रोल पंपाजवळची घटना. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील मानकी गावातील उद्धव बाबा मंदिरातून 5.5 किलो चांदी लंपास. दानपेटीतील रक्कमही चोरीला. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चोरट्यांचा शोध सुरू. नागपूरमध्ये वन्यजीव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक युनिटची आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात कारवाई. पिंजऱ्यात डांबून ठेवलेले 4 शेकरू, 1 भारतीय तारा कासव, 14 रानकोंबड्या आणि 2 उदमाजरांची 2 पिल्लं जप्त. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना झटका. गुन्हे करणाऱ्या आरोपींची यादी तयार केली. गुन्ह्यातून मिळवलेली संपत्ती जमीनदोस्त करावी यासाठी महापालिकेला यादी देणार. जर क्राईमची प्रोसीड्समधून जर कोणी जर आपली संपत्ती अर्जित केली असेल किंवा बनवली असेल तर त्याला डॅमेज म्हणजे डिमॉलिश करण्याचा आणि त्याला ताब्यात घेण्याचा असा अधिकार आहे त्या याच्यात. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे सिव्हिक अथॉरिटीज असतात जसे महानगरपालिका त्याला आपण त्याची यादी विथ प्रूफ ते दिली पाहिजे. जर तो इल्लिगल याच्यात त्याचं बांधकाम झालं असेल किंवा त्याचे प्रोसीड्समध्ये झाला असेल तर तो डेमोलिश करण्याचा अधिकार आहे. आणि ती यादी आम्ही आता आमची तयार होत आहे. जुन्या वादातून मारहाण करून सोनसाखळी पळवणाऱ्या 3घांना अटक. भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाची कारवाई. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सोनसाखळी आणि रोख रक्कम जप्त. उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांविरोधात रणशिंग फुंकलंय. उद्यापासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार. खासदारांच्या मतदारसंघात मेळावे घेणार. कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार. त्यासाठी उद्धव ठाकरे आज नागपुरात पोहोचणार.
राजकारणात पुढे काय वाढून ठेवलंय माहीत नाही, मात्र शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकर यांनी घ्यायला नको होता. आमदार कैलास पाटील यांची भूमिका. उद्धव ठाकरेंचं ओमराजेंवर मुलासारखं प्रेम, आता ते त्यांना मिळणार नसल्याचीही प्रतिक्रिया. साहेबांचं शिवसैनिकांचं त्यांच्यावर होतं तेवढं प्रेम त्यांना परत कधीच मिळणार नाही असं मला वाटतं. आणि बाकीचा निधी मिळेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहीत नाही, म्हणजे निधी, बाकीचं विकास कामं ह्या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास, जे प्रेम होतं ते शिवसेनेकडंच होतं, शिवसैनिकांचं प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं, विशेषतः ठाकरे कुटुंबियाचं प्रेम होतं त्यांच्यावर. उघड्या गटारामध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार. मुकादम मुद्दाम उघड्या गटारामध्ये पडल्याचा महापौर रितू तावडेंना संशय. महापौर रितू तावडेंकडून चौकशीचे आदेश. मुंबईतील गांधी मार्केट परिसरात महापौर रितू तावडे पाहणी करताना मुकादम उघड्या गटारामध्ये पडला होता. संजय राठोड यांची शिवसेनेच्या विमुक्त आणि भटक्या जमाती विभागाच्या राष्ट्रीय नेतेपदी नियुक्ती. पश्चिम विदर्भातील शिवसेना संघटन विस्ताराच्या जबाबदारीसोबतच त्यांनाही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. गोंदियातील भूमिगत गटार योजनेच्या कामांना नगराध्यक्षांचा ब्रेक. कंत्राटदारांना तात्काळ काम बंद करण्याच्या सूचना. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे गोंदिया शहरातील रस्त्यांची दुरावस्था. खोदकाम केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा. नागरिकांचा रोष पाहता नगराध्यक्षांनी निर्णय घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या 63 महाविद्यालयांची शैक्षणिक संलग्नता तात्पुरती रोखली. त्याचा शैक्षणिक सत्रावर परिणाम होण्याची शक्यता. सर्वाधिक 43 महाविद्यालयं नागपूर जिल्ह्यातील, तर उर्वरित महाविद्यालयं भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील. भंडारा धान भरडाई घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश. एबीपी माझाच्या बातमीनंतर मंत्रालयातून चौकशीचे आदेश. मीटर रिडिंग न दाखवताच हजारो क्विंटल भरडाई केल्याचा प्रकार. मंत्रालयातून आदेशानंतर पणन अधिकारी स्वतः मैदानात उतरले. राज्यात टीबीचा धोका वाढला. 11,000हून अधिक गावं हाय रिस्कमध्ये. 100 दिवसांच्या टीबीमुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसात 6,111 नवे क्षयरुग्ण. नागपूर, यवतमाळ, अमरावती, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील शेकडो गावं धोक्याच्या यादीत. एमपीएससीतर्फे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची 2,619 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध. पदभरतीसाठी 27 जून ते 17 जुलै या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार, तर परीक्षा 27 सप्टेंबरला होणार. एमपीएससी परीक्षेमध्ये लिपिक आणि टंकलेखक पदासाठी 1,864, कर सहाय्यकासाठी 282, तांत्रिक सहाय्यकाची 3, सहाय्यक मोटार वाहक निरीक्षकाची 461, तर उद्योग निरीक्षकाच्या 9 पदांचा समावेश. जळगावात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे जनजागृती रॅली. अंमली पदार्थ विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महापौर दीपमाला काळे यांचा इशारा. पहिल्याच पावसात वर्ध्यातील कारंजा घाडगे ते सावरडोह दरम्यान असलेला लहान पूल वाहून गेला. परिणामी वाहतुकीवर मोठा परिणाम. वळसा घेऊन जावं लागत असल्यानं प्रवाशांना नाहक त्रास. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, माजलगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे शेतकऱ्याला खरीपाच्या पेरणीला मदत होणार. परळीत मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा. मृग नक्षत्र संपलं तरी नांदेडमध्ये म्हणावा तसा पाऊस नाही. काल वरुणराजानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. वर्ध्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीकामाला वेग. शहरातील काही सखल भागात पाणी साचलं होतं. पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येणार. धुळे जिल्ह्यातील पावसाची संथ सुरुवात. जून अखेर अवघा 23.5% पाऊस. शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक 36.3%, तर सागरी तालुक्यात सगळ्यात कमी पाऊस. पेरण्यांसाठी शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत. बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस, त्यामुळे अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलं. महामार्गावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. महामार्गावर मोठमोठे खड्डे. महापालिकेकडून 5 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावरचं हाय व्होल्टेज तारांच्या उंचीकरणाचं काम रखडलंय. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 29,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण. मात्र 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, जिल्हा कृषी अधीक्षकांचे शेतकऱ्यांना आवाहन. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 नक्षत्र कोरडी गेल्यानं बळीराजा प्रचंड चिंतेत. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील पापरी गावामध्ये एक लग्न लावण्यात आलं. गाढवांना सजवून शहरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
तलावांचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्यात मध्यम आणि लघु प्रकल्पाच्या पाण्याची पातळी घटली. 65 सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 19.85% उपयुक्त जलसाठा शिल्लक. 31 ऑगस्टपर्यंत पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश. लातूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 361H संथ कामामुळे परिसरातील लोकांचे हाल. प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे पानगाव शहरातील रस्त्याचं काम अद्यापही अर्धवट. अपूर्ण रस्त्यामुळे पावसाचं पाणी थेट लोकांच्या घरात. नाशिकमध्ये पावसाळ्यात नाले सफाईसाठी 6 पथकं तयार. शहरात सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे पुराचा फटका बसू नये यासाठी शहरातील विविध भागात नाले सफाई मोहीम. नाशिक महापालिकेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मान्सून टास्क फोर्सची स्थापना. पथकामध्ये बांधकाम, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व उद्यान विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक कामं मान्सूनच्या संदर्भात करण्याच्या सूचना. अहिल्यानगरमध्ये मोहरम निमित्त पारंपरिक मिरवणूक शांततेत सुरू. दोन्ही सवारींच्या मिरवणूक शांततेनं मार्गस्थ. सुरक्षेसाठी 650 पोलिसांसह कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतच्या सगळ्या चर्चा पूर्ण. कधीही औपचारिक घोषणा होऊ शकते. भाजपकडून सगळ्या मित्रपक्षांसोबतही सल्लामसलत. नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळू शकते. अयोध्या देणगी घोटाळा प्रकरणी 8 जणांना अटक. रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर 8 जण अटकेत. आज या प्रकरणी एसआयटीकडून आणखी काही मोठ्या व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता. शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब. खासदार संजय राऊतांचा आरोप. उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दिल्या गेल्या होत्या. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हे गंभीर आरोप केले. पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली. बरोबर आहे, हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले. आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटी गेले कुठे? सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसून ते वैकुंठला घेऊन जातात. उज्जैनमधील मोहरममधील आतिषबाजी सोशल मीडियात व्हायरल. आकाशात 40 उंचावरती एका व्हॅन क्रेनला लटकवून आतिषबाजी. परंतु एवढ्या उंचावर धोकादायक स्टंटमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी. केंद्र सरकारनं व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजी पुरवठ्यावरचे सगळे निर्बंध हटवले. आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा झाला होता. घरगुती सिलेंडरला प्राधान्य देण्यात आलं होतं. जून महिना संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात पावसानं अद्यापही